नमस्ते मुलांनो, सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप 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 स्वागत आहे. बरेच दिवस झाले. इयत्ता 11वी फक्त फर्स्ट चॅप्टर त्याचे काही टर्म्स ज्या आहेत, बेसिक टर्म्स, त्या आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितल्या आणि सेकंड चॅप्टरसाठी बराच वेळ मध्ये गेलेला आहे. पण काही हरकत नाही आहे. माझं जे काम आहे ते हळूहळू का होईना सुरू राहणारच आहे. आज आपण चॅप्टर नंबर 2 प्रकरण 2 आज सुरू करतोय. अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित अकाउंट शिकायचं आहे त्यांनी कुठलाही अकाउंटचा लेक्चर त्यांच्या शाळेत असेल, कॉलेजमध्ये असेल किंवा एखादं चॅनल ते फॉलो करत असेल तर ते स्किप नका करू. अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, इथून पुढची जी प्रकरणं आहेत ती आपल्याला कसं पत्त्यांचं कॅट बनवायचं असेल तर त्याचं कसं मूळ आहे, खालचा थर जो आहे अगदी पक्का लागतो आणि मग आपण हळूहळू एक एक पायरी कमी करत करत वरच्या लेअरपर्यंत येतो. तसंच आहे की आता तुम्ही जे शिकणार आहात हा खालचा थर शिकताय, लक्षात घ्या. त्यामुळे हे भक्कम पाहिजे तर तुम्हाला मग वरच्या पायऱ्या ह्या सहजतेने शिकता येतील, सहजतेने चढता येतील. सो आज आपण चॅप्टर नंबर 2 मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण वेरियस टर्म्स पाहिले. पहा, व्हॉट इज बुक कीपिंग, व्हॉट इज डे, हू इज डेटर, हू इज क्रेडिटर, बॅड डेट्स आहेत, सॉल्वंट आहे, इनसॉल्वंट पर्सन आहे, अकाउंटिंग इयर आहे. अशा काही टर्म्स आपण नवीन अकाउंट शिकतोय म्हणून पाहिले. आज आपण ॲक्च्युली डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम काय आहे, व्हॉट इज डेबिट अँड व्हॉट इज क्रेडिट, व्हॉट आर द मेन 3 अकाउंट्स, त्याच्यानंतर एक गोल्डन रूल्स जे आहेत आपल्या अकाउंटचे ते आपल्याला या चॅप्टरमधून बघायचे आहेत. मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम कंटेंट्स मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, मेथड्स ऑफ recording accounting information as per the Indian single and double, advantages of double entry bookkeeping system, classification of accounts, golden rules of debit and credit as per the traditional approach. हे आपल्याला पाहायचे. पहा, हे 2 महत्त्वाचे घटक आहेत, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स अँड गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. मॉडर्न अप्रोच ऑफ द रूल्स ऑफ अकाउंट्स हा थोडासा नवीन कंटेंट आहे. सिलेबस चेंज झालेला आहे, त्यामुळे थोडाफार सिलेबसमध्ये चेंजेस येत राहतात, बदल येत राहतात. त्यामुळे हा थोडासा एक नवीन पॉईंट या प्रकरणात आपल्याला बघायचा आहे. मॉडर्न अप्रोच और रूल्स ऑफ अकाउंट्स, इलिस्ट्रेशन्स, काही एक्झाम्पल्स दिले आहेत आणि अकाउंटिंग इक्वेशन्स आहेत. पहा, कंपेटन्सी स्टेटमेंट हे प्रकरण झाल्यानंतर विद्यार्थी काय काय शिकणार आहेत बघा. स्टुडंट्स अंडरस्टँड द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम. Students understand the classification and the types of accounts. Students are able to apply the golden rules to the classification table. हे महत्त्वाचं. पहा, आपण क्लासिफिकेशन पण शिकणार आहोत आणि आपण त्याचं डेबिट क्रेडिट अप्लाय कसं करायचं, गोल्डन रूल्स आणि क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट हे अप्लाय कसं करायचं हे या प्रकरणात बघणार आहोत. Students can prepare a statement of analysis of transaction and accounting equation system. चला सुरू करूया. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुककीपिंग. पहा, इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय एका व्यक्तीचं. त्यांचं नाव आहे ल्युका द बार्गो पायक्योली. याचा उल्लेख आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये रेफरन्स याचा बघितलेला होता. त्याचं चित्र दिलेलं आहे. जवळजवळ 1494 त्यांनी डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम इन्व्हेंट केली होती. त्या काळातला तो फोटो पण तो आपल्याला पाहायला मिळतो. हेच खूप आहे. पहा बघा, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुककीपिंग. डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ recording all monetary transactions in the books of accounts. This system owes its original to Italian merchant Luca da Borgo Pacioli on 10th November 1494, and this day is celebrated as International Accounting Day.
याला अंडरलाईन केलं पहा, त्याला तुम्ही पण अंडरलाईन करायचं आहे. दिस सिस्टीम इज नोन ॲज ओरिजिन टू इटालियन मर्चंट ल्युका द बार्गो पायक्योली. प्रत्येक कॉमर्सच्या विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक अकाउंट शिकणाऱ्या विद्यार्थ्याला हे नाव माहिती पाहिजेच आहे की डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम कोणी इन्व्हेंट केली? ल्युका द बार्गो पायक्योली. ही इज अन इटालियन मर्चंट. इटालियन मर्चंट होते पाहते. आणि त्यांचं कधी इन्व्हेंट केलं त्यांनी ते ऑन 10th November 1494. म्हणजे जवळजवळ 14व्या शतकामध्ये त्यांनी त्याची सुरुवात केली. आणि तो जो 10 नोव्हेंबर दिवस जो आहे हा इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून आज आपण सेलिब्रेट करतो. दिस सिस्टम ऑफ बुक कीपिंग इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट देर आर 2 aspects of every business transaction. Every business transactions involve 2 persons or 2 accounts or 2 parties where in one is the receiver of the benefit and other is the giver of the benefit. If something comes into the business, something goes out from the business. Recording of 2 aspects of monetary transactions in the books of accounts in the term of debit, that is DR, and credit, that is CR, is called as double entry bookkeeping system. आता काय आहे ही डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम? डबल म्हणजे 2. प्रत्येक होणाऱ्या ट्रान्झॅक्शनचं 2 ठिकाणी रेकॉर्ड करायचं किंवा त्याला 2 बाजू असतात असा त्याचा अर्थ आहे. कारण कसं आहे, आपण दुकानात गेल्यानंतर वस्तू खरेदी करायला आपली गरज आहे की आपल्याला ती वस्तू हवी, पण दुकानदार काय आपल्याला ती तशीच नाही देणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्याला पैसे द्यावे लागतात. वस्तू घेणे आणि पैसे देणे ह्या 2 बाजू आहेत पहा एका व्यवहारासाठी. मग इथे फक्त वस्तूची देवाणघेवाण आहे असंच असतं. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स असतात, उधारीवरचे व्यवहार असतात, पण इथे 2 बाजू आहेत. व्यवहार हा फक्त एक हाती नाही होणार, त्याला 2 बाजू असणार आहे. कोणीतरी द्यायला पाहिजे, कोणीतरी घ्यायला पाहिजे. पैसे दिले जातील, माल दिला जाईल, पैसे घेतले जातील, माल दिला जाईल. दोन्ही बाजूंकडून ह्या गोष्टी व्हायला हव्या आहेत, म्हणून प्रत्येकाला 2 बाजू आहेत पहा. म्हणून मग ही जी डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम आहे ती इंट्रोड्यूस झाली इन 1494. दिस सिस्टम ऑफ बुक कीपिंग इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट देअर आर 2 aspects of every business transaction. Every business transactions involve 2 persons or accounts or parties where is one of the receiver and of the benefit and other is the giver of the benefit. If something comes into the business, something goes out from the business. करेक्ट आहे. बिझनेसमध्ये काहीतरी येणारे म्हणलं बिझनेसमधनं काहीतरी बाहेर पडणारच आहे. याला अंडरलाईन करायचे पहा. रेकॉर्डिंग ऑफ 2 aspects of monetary transactions in the books of account in the term of debit. हे कंसात जे DR दिलेलं आहे हे त्याचे ॲब्रिवेशन आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण उच्चार करताना डेबिट असं म्हणणार आहोत, पण लिहिताना स्मॉल लेटर्स जे दिसत आहेत म्हणजे स्मॉल ॲब्रिवेशनमध्ये जे दिसत आहेत तसंच आपण ते लिहिणार. म्हणजे म्हणताना म्हणायचं डेबिट, पण लिहिताना अशा पद्धतीने लिहायचं. D कॅपिटल R स्मॉल हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. ते स्मॉल कॅपिटल लिहायचं नाही. डेबिट अशा पद्धतीने लिहितात आणि क्रेडिट CR. क्रेडिट ॲक्च्युली CR लिहित नाही, क्रेडिट दाखवण्यासाठी एक वेगळी पद्धत आहे. ते आपण जेव्हा जर्नल करू तेव्हा बघू. इट्स कॉल्ड ॲज डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. अकॉर्डिंग टू द मॉडर्न अप्रोच, एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इज कन्सर्न विथ असेट्स, liabilities, capital, expenses and income. Whenever there is an increase in asset and expenses is debited and decrease in assets, expenses are credited. बिझनेसमध्ये असेट्स असणार आहेत, लायबिलिटी असणार आहे, एक्सपेन्स असेल, लॉस असेल, गेन असेल, प्रॉफिट असेल, काही ना काहीतरी गोष्टी घडत राहणार आहेत पहा. मग ह्या प्रत्येकाचे झालेले जे व्यवहार आहेत हे रेकॉर्ड करण्यासाठी त्याच्या 2 बाजू असणं आवश्यक आहे. सो त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे किंवा त्याच्या काही बाजू त्यांनी आपल्याला सांगितलेल्या. मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, पेज नंबर 20वर आहोत आपण आत्ता. रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन.
झालेल्या अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचं किंवा त्या माहितीचं 2 ठिकाणी रेकॉर्ड होतं. कसं? ॲज पर द इंडियन मेथड अँड ॲज पर द इंग्लिश सिस्टीम. इंग्लिश सिस्टीमनुसार 2 प्रकार आहेत पहा, सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री सिस्टीम. त्यातली मोस्ट ऑफ द टाईम आपण 99% डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचाच यूज करणार आहोत. इंडियन सिस्टीम जी आहे ह्यात फक्त भारतात वापरली जाते, ती पण छोट्या छोट्या बिझनेसमध्ये वापरली जाते, खूप रेअर आहे ती. आणि सिंगल एंट्री सिस्टीम ही फक्त त्या ट्रान्झॅक्शनची एकच बाजू पाहण्याची सिस्टीम आहे. याच्यासाठी एक अख्खं प्रकरण आहे, आपल्याला 11वीतच आहे सिंगल एंट्री. सो त्याचं अख्खं प्रकरण आहे, जेव्हा ते येईल तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलणारच आहोत. पण मोस्ट ऑफ द टाईम जी वापरली जाते ती डबल एंट्री सिस्टीम. मग आता याच्याविषयीचं एक्सप्लेनेशन जे आहे ते इथे दिले बघा. इंडियन सिस्टीम. Indian system maintains record in the Indian language such as Marathi, Hindi, Urdu, Gujarati, etc. It is called as Mahajani Deshinama system. In this system, transactions are recorded and maintained in long books known as Bahi Khata and Kird. This system of accounting not based on the double entry bookkeeping system of accounting. Thus, it is not a scientific accounting system. Even today, this system is used in India for small business organization. पूर्वी जेव्हा मशिनरीजवर प्रोडक्शन केलं जात नव्हतं तेव्हा स्मॉल बिझनेस होते किंवा छोटे बिझनेस होते. त्यांना काही मोठे मोठे अकाउंटच्या पद्धतीने रेकॉर्ड्स त्याचं ठेवलं पाहिजे असं काही नेसेसरी नव्हतं. बिझनेस छोटा असल्यामुळे छोट्या छोट्या डायऱ्यांमध्ये छोट्या छोट्या चोपड्या असायच्या पूर्वी, त्याच्यामध्ये हिशोब लिहिले तरी चालायचे. मग त्याला वेगवेगळे नावं होती. महाजनी देशीनामा सिस्टम किंवा बही किर्द किंवा बही खाता किंवा किर्द असे वेगवेगळे शब्द त्याला लिहिले जायचे आणि भारतामध्येच हे वापरलं जायचं आणि छोटा बिझनेस. इंग्लिश सिस्टमचे 2 प्रकार आहेत. सिंगल एंट्री सिस्टम. सिंगल एंट्री सिस्टम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड्स ओनली कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट. It is the unscientific method and also known as incomplete recording system because it changes with the convenience of the business for recording transaction. This system of accounting does not provide accurate information about the financial position of business and it is suitable for the small business. So single entry system जी आहे ही सिंगल एंट्री सिस्टीममध्ये फक्त ट्रान्झॅक्शनची एकच बाजू बघितली जाते, म्हणून ती अनसायंटिफिक आहे किंवा ती इनकम्प्लीट आहे. पहा, 2 बाजू कशासाठी पाहिल्या जातात? आपण काय घेतलेलं आहे आणि आपण त्या घेतलेल्या वस्तूसाठी किती पैसे दिले. म्हणजे समजा हे उपयोगी कुठे होतं आपल्याला की क्रेडिट ट्रान्झॅक्शन. जेव्हा आपण एका नाण्याच्या 2 बाजू बघतो तेव्हा मी कितीचा माल खरेदी केला आणि मला कोणाला किती पैसे द्यायचे, किंवा मी कोणाला माल विकला आणि मला त्याच्याकडे किती पैसे येणार. हे जेव्हा 2 एंट्रीज आपण 2 त्याच्या बाजू रेकॉर्ड करतो ना तेव्हा ते पॉसिबल होतं. पण सिंगल एंट्री सिस्टीममध्ये ही इनकम्प्लीट मेथड समजली जाते, कारण त्याच्यात फक्त एकच बाजू बघितली जाते. आपण OCमध्ये किंवा बेसिकली SP मध्ये सेकंड चॅप्टर बघत असताना पाहत होतो पहा की सोल ट्रेडिंग कन्सर्न आहे किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे, स्मॉल बिझनेसेस आहेत, त्यांना त्यांचे हिशोब आहेत हे कुठे दाखवायचे नाही आहेत लक्षात. ते छोट्या छोट्या डायऱ्यांमध्ये कशात तरी लिहिले तरी त्यांना ते सफिशियंट असतात. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सिंगल एंट्री सिस्टीममध्ये आपण अख्खं एक प्रकरण याच्यासाठी बघणार आहोत. त्याच्यानंतर आपली महत्त्वाची आहे पहा डबल एंट्री सिस्टम. Double entry system is the most scientific method of recording all business transaction. परत एकदा बघा, डबल एंट्री सिस्टम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ recording all business transactions in the books of accounts. मोस्ट सायंटिफिक का? कारण त्याचं डेबिट आणि क्रेडिट आपण बघणार आहोत, त्याच्या 2 बाजू आपण बघणार आहोत. म्हणजे प्रत्येक आलेल्या ट्रान्झॅक्शनचा 2 बाजू शोधणं हाच टास्क आहे आपल्याला या चॅप्टरमध्ये. Double entry system is the most scientific method of recording all business transactions in the books of account. Under this system, double and two-fold effects of each transaction is recorded. तुम्हाला दिसत असेल की मी काही पॉईंट्सना अंडरलाईन केलेले आहेत, तर ते तुम्ही
बुकमध्ये करायला हरकत नाही. अकॉर्डिंग टू द डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, one account is debited and another account is credited with equal amount. जेवढ्या किमतीचं आपण डेबिट देणार आहोत तेवढ्याच किमतीचं आपल्याला क्रेडिट द्यायचं आहे. असं नाही आहे की डेबिट 50,000चं दिलं आणि क्रेडिट 30,000चं दिले, असं नाही चालणार. डेबिट 50,000चं दिलं तर आपल्याला क्रेडिटही 50,000चं देणं गरजेचं आहे. म्हणून ते म्हणले पहा, one account is debited and another account is credited with equal amount. Every debit has, ही महत्त्वाची नोट आहे पहा, every debit has equal or corresponding credit of the same amount is basic principle of double entry bookkeeping system. आलं लक्षात? सो थेरी पार्ट आहे, आपण थोडंसं फास्ट मोडमध्ये जाणार आहोत. हे पाहून तुम्हाला एखादी बाजू लक्षात येत नसेल तर शॉर्टली तुम्ही मला कॉमेंट करा, विचारा की ह्याचं आणखीन वेगळं काय किंवा काय. जे तुमचे काही प्रश्न असतील व्हिडिओ ऐकल्यानंतर, व्हिडिओ पाहिल्यानंतर, तर ते तुम्ही जरूर मला डिस्कस करायचं आहे, विचारायचं आहे. काही तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे माझ्या चॅनलवर. ठीक आहे. जास्तीत जास्त आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही केलेलंच आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. पण आणखीन मॅक्झिमम मुलांना जे आता नव्याने अकाउंट शिकतात अशा मुलांना तुम्ही माझ्या चॅनलचा रेफरन्स दिला तर निश्चित मलाही फायदा होईल आणि मुलांनाही फायदा होईल. ठीक आहे. बाकीचा जो कंटेंट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.